श्री स्वामी समर्थ. बघा, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू होत आहेत. तर आता गुरुवार सुरू होत आहेत, तर हे व्रत कशासाठी करायचं? तर आपल्या जीवनात अशी काही संकटं असतात, ती काही केल्याने सुटत नसतात किंवा आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने आपल्यावरती ओढवलेली असते. काही केल्याने आपल्याला मार्ग मिळत नसतो किंवा आपल्याला पैशाची खूप तंगी असते. तुम्हाला माहिती आहे, माता लक्ष्मी स्थिर राहत नाही घरात. तर माता लक्ष्मीला स्थिर करायचं असेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदवून घ्यायची असेल, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल, तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे आहेत. यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत, तर ते 4 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून ही पोथी वाचायची आहे. तर कशा पद्धतीने याचे नियम काय आहेत, कशा पद्धतीनं याची पूजा करायची आहे, मांडणी कशी करायची आहे, या संबंधीची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वरती दिलेली आहे. तुम्ही आवर्जून चेक करा. माता लक्ष्मीने स्वतः सांगितलेलं आहे की जो भक्त शुद्ध अंतःकरणापासून माझी सेवा करतो, जो भक्त शुद्ध अंतःकरणापासून पूजा मांडणी करून ह्या पोथीचं हे महात्म्य वाचतो, त्याला त्याच्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही, कोणतीच संकट त्याच्या जीवनामध्ये येणार नाहीत. माता लक्ष्मीची कृपा अखंड त्याच्यावरती राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक